सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. मतदान उद्या एका दिवसावर आलेला आहे आणि अशातच काल निवडणूक आयोगाने पत्रक काढून काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या. कसं पाहता या सगळ्या प्रकाराकडे? आम्हाला निवडणूक आयोगाचं जे काही कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत या बाबतीत खूप शंकेला जागा आहेत. म्हणजे कार्यक्रमच ज्या पद्धतीनं दिला तो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं दिलेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालय ज्या वेळेस म्हणजे पुढं 21 जानेवारीला त्यांनी हिअरिंग ठेवलं, परंतु त्यांनी सांगितलंय की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका आरक्षणाच्या बाबतीत, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा निवडणूक आयोग कसा वागतोय ही खूप काळजीची गोष्ट आहे. तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार, किंवा अचानक निवडणुका पुढं ढकलणार, या सगळ्याचा परिणाम त्या जनतेवर काय होतो, पक्ष कोणताही असो त्या जनतेवर काय परिणाम होतो, ते उमेदवार असतील त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे. पुन्हा 20 दिवस त्यांनी आता परत हा निवडणुकीचा कार्यक्रम आतापर्यंत ते राबवत आले, कष्ट करत आले, त्यांना पुन्हा 20 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे. त्याचा परिणाम काय, याची जबाबदारी कोण घेणार? मग त्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला अधीन राहून निवडणुका घ्या, त्याच्यात जर त्रास झाला तर याची जबाबदारी कोणावर? आता ह्या 20 दिवसाची जबाबदारी कोणावर? तुम्ही कार्यक्रम आखताना चुका तुमच्या आहेत निवडणूक आयोगाच्या, त्याचं मात्र प्रायश्चित्त मात्र जनतेनं का भोगावं? खरं जे मला असं वाटतं की यामध्ये खूप राजकीय हस्तक्षेप होत असतो अनेक निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम आखण्यामध्ये. राजकारण्यांना पाहिजे, सत्ताधाऱ्यांना पाहिजे तशा प्रकारचा कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न होत असतो आणि त्याचा परिणाम जसा निरोगी व्यवस्था असली पाहिजे ही निवडणूक आयोगाची ती राहिलेली नाही. आणि म्हणून असे हे सगळ्या गोष्टी घडत असताना मला दिसत आहेत. याला कोणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे आणि त्या जबाबदाराला शिक्षा केली पाहिजे. फक्त जनतेला शिक्षा नको, जबाबदार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. सर, एकूण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी 2 वर्ष प्रशासक, 4 वर्ष प्रशासक अशी परिस्थिती असताना निवडणूक आयोगाचा हा सगळा कारभार पाहून तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात, काय कसं वाटतंय सगळं पाहून? नाही, निवडणूक आयोगाचा कारभार बिलकुल ठीक नाही हे तर आम्ही कायम सांगतो आहोत. आणि याला कारण सुद्धा निवडणूक आयोग जे आहे त्याच्यावर राजकीय हस्तक्षेप, सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हा खूप वाढलेला आहे. अनेक सत्ताधारी बी आता त्यांची संख्या जादा आहे. प्रत्येक जण काहीतरी सूचना करत असेल, निवडणूक आयोग त्या पद्धतीने आखणी करीत असेल तर ते चुकीचं होतंय आणि त्याची शिक्षा मात्र जनता भोगते आहे. ज्यांचे निवडणूक 20 दिवस पुढे गेली, आता त्याची जबाबदारी कोणावर आहे? किती त्रास होणार? त्या नगराध्यक्षाच्या निवडणुका 20 दिवस ज्यांच्या पुढे गेल्या, 5 नगराध्यक्षाच्या निवडणुका पुढे गेल्या नगर जिल्ह्यामध्ये. आता मला सांगा ती निवडणूक होणार कशी आहे? नगरसेवकांची बी तो नेतृत्व असतं, त्या नेतृत्वाखाली ती निवडणूक होत असते. हे सगळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही आरक्षणाच्या बाबतीतलं निर्णय पुढे होऊ घातलेले आहेत याचा अभ्यास नको करायला? यांचं काही संदिग्धता असेल सुप्रीम कोर्टच्या 2 निर्णयामध्ये तर पुन्हा एकदा मेन्शन करून, उपस्थित करून, क्लॅरिटी करून घ्यायला पाहिजे. तुम्ही लोकांना त्रास होतो ना याचा शेवटी. म्हणजे जबाबदार हे सगळे आहे निवडणूक आयोग, पण त्रास मात्र जनतेला होतोय, त्या कार्यकर्त्यांना होतोय, कोणत्या पक्षाचा असो त्याला होतोय. याला कोणाला तरी जबाबदार धरून त्याला कुठेतरी शिक्षा झाली तर पुढे शिस्त बसेल. यापूर्वी देखील न्यायालयीन लढाई होत होत्या निवडणुकांच्या बाबतीत, मात्र निवडणूक रद्द होत नव्हती. मात्र हा प्रकार तुम्ही सुद्धा तुमच्या राजकारणात पहिल्यांदा पाहिला. इतका गोंधळ प्रथम पाहतोय. पूर्वीचे निवडणूक आयोग होते ना ते असे होते की ते स्वतंत्र असायचे, स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांना असायचा, कोणता हस्तक्षेप नसायचा, सत्ताधारी सुद्धा निवडणूक आयोगाला घाबरत असायचा. आता अलीकडे केंद्रापासून तर राज्यापर्यंत सगळे निवडणूक आयोग हे सत्तेचे प्रमाणे चालतात, सत्ता म्हणाल तशी चालतात, सत्तेवरच्या लोकांचं ऐकतात.
त्यातून हा गोंधळाची अवस्था जास्त झाली असं माझं मत आहे. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.